या मित्रांनो, भाज्या कापायला या. कात्रीने भाजी कट करतो. काम करा काम. हे बघा, आश्रमात राहणं सोपं नाही. काम करा. एक मिनट हो जाए तो दूसरा चालू कर देना. ओके. इसका मोबाइल का रिजल्ट 1 नंबर का है. एवढ्या चपात्या बनवून झाल्या, अजून चालूच आहे. संपत आल्या. सगळ्या चपात्यांना तूप लागतं. बघा, अशा पद्धतीने तूप लावलं पाहिजे. थाळी दाखव ना कशी. थाळी दाखवून ठेवता तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉग डे 81 मध्ये. तर मित्रांनो, आता आम्ही सकाळी मंदिरात जाणार होतो, पण सकाळी काय उठलोच नाही आम्ही, कारण की दोघं पण थकलेलो. तुम्ही माझ्या आवाजावरून समजू शकता की कसं काय हालत झाली आहे आमची इथे आता सध्याला. तर आता आम्हाला जायचंय. कुठे जायचं आपल्याला? वेरावळ स्टेशनला जायचंय. तिकडून एक लोकल ट्रेन आहे जी आम्हाला घेऊन जाणार आहे विसाव्याला. विसावर्धन असं स्टेशन तिकडे घेऊन जाणार आहे. तर तिकडे आम्ही जाणार आहे आता सध्याला. आणि इथून तर निघालोय. भाऊ आपला चेकआउट मारतोय. 9ची ट्रेन आहे, 8:30 वाजले. खरंच खूप लेट झाला उठायला. आणि कालचा ब्लॉग अपलोड झालाय, तर ज्यांनी बघितलाय, ज्यांनी नाही बघितलं त्यांनी पटकन जाऊन बघा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपण जाऊया. तर काहीच आता आम्ही निघालोय सोमनाथ मंदिराच्या इथून आणि आता स्टेशनला जाणार आहे. तर चेकआउट वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, फॉर्मॅलिटीज सगळ्या पूर्ण करून आता आम्ही पुढे निघालोय. आजचा दिवस ऑलमोस्ट अर्धा प्रवासात जाईल, पण त्याच्यानंतर आपण ज्या आश्रमावर जाणार आहे, आनंदगिरी बापूच्या आश्रमावर जाणार आहे. तिथेच आपण स्टे करणार आहे, बरेच दिवस राहणार आहे तिकडे बघूया त्यांचं कसं काय आहे, आश्रम कसं आहे, किंवा तिकडे राहण्याची सोय कशी आहे, कशा पद्धतीने तिकडे नियम आणि अटी फॉलो कराव्या लागतात, कसं त्यांचं लाईफस्टाईल आहे, या सगळ्या गोष्टी आपण खूप जवळून बघणार आहे. तर आता आपण निघालोय. सध्या तरी रिक्षा भेटली आहे, पर्सनल रिक्षा गेली, कारण की खूपच लेट झालाय. नाहीतर इथून शेअरिंग रिक्षा आहे 30 रुपये, ती तुम्हाला स्टेशनला पोहोचवते. पण आता आम्ही सध्याला तरी लेट झालाय म्हणून पर्सनल रिक्षा करून आम्ही स्टेशनला चाललोय. याच कारणामुळे मित्रांनो मी तुम्हाला डिटेल देत नाहीये की कसं जायचंय, कुठे जायचंय, किंवा मला पण बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत. मी पण फर्स्ट टाइमच आलोय, तर मी पण बघतोय. आणि बघून झाल्यानंतर जेव्हा आपण परत मुंबईला जाऊ, त्याच्यावर एक आपण पर्सनल ब्लॉग बनवूया, जेणेकरून सगळ्यांना समजेल की कसं जायचंय सोमनाथला, किंवा कसं गिरनार पर्वताला जायचंय, कुठे कुठे जावं लागतं, काय काय करावं लागतं, काय इझी पडेल. या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला जेव्हा आपण मुंबईला जाऊ तेव्हा सगळ्या गोष्टी सांगणारच आहे. तर आता सध्या तरी तुम्ही एन्जॉय करा. सगळीकडे अशी वॉल पेंटिंग केल्या, स्वच्छतेची गोष्ट करत होती. व्यवस्थित आहे सगळं, सगळीकडे वॉल पेंटिंग आहे. स्टेशन पर्यंत या वॉल पेंटिंग किती मोठी आहे. त्या पिक्चर मध्ये काय त्याचं नाव आहे एवढी मोठी बोट आहे बघा. बोटीचं काम चालू आहे. आता याला फळ्या वगैरे लावून बोट बनवणार. मित्रांनो, घरातून निघाल्यापासून आमच्यासोबत काहीच चांगलं होत नाहीये, कारण की घरातून निघालो ती ट्रेन कॅन्सल झाली आणि इथे आलो तर ट्रेन लेट. इथे आलो तेव्हा बीच बंद केला.
फोटो काढायला भेटले नाही, काय नाही. तर आणि आज सकाळी निघालो तर तिकडून आपल्याला जे आश्रमकडे जाणारं गाव होतं, तिथे जायची जी ट्रेन होती ती पण कॅन्सल झाली. तर आता आम्ही नाईलाजाने बसमधून प्रवास करतोय. लोकल बस आहे आणि लोकल बसमधूनच प्रवास करतोय. अजून तास दीड तास लांब आहे. बाय रोड खूप लांब पडतं ते. तरी पण आता काय ऑप्शन नव्हता म्हणून बसने प्रवास करतोय दोघं पण. बघा, वातावरण भारी, एक नंबर आहे वातावरण. बाजूला पाऊस पडून गेलाय, तिथे पडतोय, भारी आहे. तर जे काय आहे ते एन्जॉय करूया आणि मजा करूया मस्तपैकी. ऑप्शन आहेत तर ऑप्शन यूज करूया. भेटूया आता तिकडे पोहोचल्यावरच, कारण की गर्दी होईल खूप आता बसला पुढे. तर पोचताना आता आम्ही जुनागडमध्ये पोहोचलेलो, उतरलो जुनागडमध्ये बसमध्ये. आणि आता आम्ही इथून टॅक्सी गेली ती आम्हाला पोहोचणार आहे विसावदरला. आमच्याकडून डबल सीटचं भाडं घेतलंय कारण आमच्याकडे बॅग आहे. डबल सीटचं इथे आल्यापासून एक तरी गोष्ट चांगली दर्शन मस्त झालं. दर्शन मस्त झालं. बाकी गाड्या खरंच ऍडजस्ट. गाडीच भेटत नाही आम्हाला. आम्ही ज्या गाडीकडे जातो ती गाडी कॅन्सल होती. आता पण बस बघायला गेलो, बस आलीच नाही. मग नाईलाज टॅक्सी. ट्रेन बी कॅन्सल सकाळी. ट्रेन पण कॅन्सल. हे बघा, इथे आपल्याला आता पुढचे 4 ते 5 दिवस काढायचे. हेच ते आश्रम, हीच ती जागा. इथे सगळं, इथे कधी कधी वाघ येतो, कधी कधी हरीण येतात, सकाळचे मोर असतात इथे. तर एक क्रेझी एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आपण जे शहरामध्ये धावतो, गाड्या, लक्झरी लाईफ वगैरे, त्याच्यापासून लांब आलो आहे. आणि आता एवढ्या शांत जागेवर आहे की मी इथे बोलतोय तरी म्हणजे ते लोक तिकडे बोलत बसलेत. ते बघा, तिकडे बोलत बसलेत तरी त्यांचा आवाज येतोय मला. म्हणजे एवढी शांतता आहे ना, एवढी शांतता की बाहेरच्या फक्त पक्ष्यांचा आवाज येतो, फक्त आणि फक्त पक्ष्यांचा आवाज येतो. तर अशा ठिकाणी आपण आलो आहे आणि एक वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा, एक अनुभव घ्यायचा आणि त्याच अनुभव घेऊन पुढे जायचं आपल्याला आयुष्य. या सगळ्या गोष्टी आहेत. तर बघूया आता कसं होतं आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे या सगळ्या क्रेझी एक्सपिरियन्ससाठी. तुम्ही बघू शकता लांबपर्यंत काहीच नाही मित्रांनो, काहीच नाही आहे. हे मंदिर आहे. तर मित्रांनो आता आपण थांबलोय आश्रममध्ये. तर तुम्ही हे जे बघताय हे आश्रम आहे. कॉमन रूम आहे, हॉल आहे. इथे अशा सगळ्या गाद्या, ह्या गाद्या टाकणार. आणि इथे जेवढी पण लोक आता गुरुपौर्णिमेसाठी येणार आहेत ती लोक सगळे इकडे थांबणार आहेत, जी महाराजांना आपला गुरु मानतात किंवा जे कोणी आले आहेत, येत आहेत, कोण गिरनार पर्वत चढतंय, कोण फिरतंय. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सगळेजण इथे येतील आणि हा हॉल पूर्ण तुम्हाला भरलेला दिसेल. चला आता आपण जाऊया सार्थक काय करतोय ती पाहायला. सार्थक, अरे तू काय करतोय? काय नाही, तोंड बोलतोय. दाखव. आता व्ह्यू तर जातो बाहेरचा. या छाप्या, या छाप्याला नहीं नहीं चाबी किसी को देना मत आप चलो बोलो जैसे मैं या छाप्या. रूम में कैमरा नहीं है रूम में कैमरा नहीं तर मित्रांनो हे बघा, जेवणाची तयारी चालू आहे. सगळे बसले, मस्त चुलीवरचं जेवण आहे. तुपातला रोट्या आहेत. केतन भाई, हाजी भाई बोल वैसे नहीं आओ यार अरे ये वो दो यार केतन भाई आओ 2 मिनट आता हूँ क्या है आज का? जय गिरनार. जय गिरनारी आज का मेन्यू क्या है? हाँ श्री दिगंबर आश्रम गुजरात पंडित जी ये नहीं बोले बोलेंगे, मैं बोलेगा तो बोलेंगे, तुम बोले रोटी के बारे में बोल दो रोटी के वाले.
पंडित जी कितना रोटियां देख लो ना, वीडियो पे देख ही लेंगे, सब समझ जाएंगे रोटी बन रही है। कितना रोटी बना रहे आज? सबको पता ही है कि आटा का रोटी ही बनता है। आज कम से कम 40-50 लोग हैं। भले ना होए। हाँ, गुरु पूर्णिमा की तैयारी चल रही है। 40-50 लोग हो जाएगा भोजन प्रसाद। भले हो जाए। दाल, चावल, रोटी, सब्जी। करमवीर भाई बोलो। अरे आपकी भाषा में। आप हमारी भाषा में बोल अरे बोला नहीं यार। आप व्याख्यान अच्छा कर रहे अरे मित्रांनो, आज आश्रमावर 30 ते 40 लोक स्टेला आहेत, जे गुरुपौर्णिमेसाठी आलेत आणि अजून लोक येणार आहेत. तर आज हे बघा, बटाट्याची भाजी आहे, सगळी तयारी चालू आहे आता जेवणाची. एक अर्ध्या पाऊण तासामध्ये सगळं जेवण रेडी होईल. तिकडे चपात्या चालू होत्या बनवणारा. बोलो। हे सगळं किचन आहे. कहाँ से आए हो पूछे तो बोलना जानू। आप कहाँ से आए हो? धानू महाराष्ट्र. महाराष्ट्र. गुरुद्वारा बोलो ना। सगळे वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेत. सगळेजण आपापली सेवा करतायत. सगळे लोक जेवायला बनवतात, कोण आपली भांडी आपण घासून ठेवतात, कोण वाटप करतं, कोण प्रसाद घेऊन येतात. सगळ्यांचं असं स्वतःच काय ना काय सेवाभाव मध्ये सगळेजण एकमेकांसाठी करतात. इथे काही कुणाचं असं हे नसतं. हे बघा, पूर्ण किचन. काय रे, आपण काय करतो? व्हिडिओ बनवतो. आम्ही सेवाभाव मध्ये व्हिडिओ बनवतो, कारण आमच्यात तीच कला आहे. केतन भाई पण फोटोग्राफर आहेत. केतन भाईचा स्टुडिओ आहे इथे. केतन भाई स्वतः फोटोग्राफर आहे. बघा भाज्या बघा कशा आल्या. अशा भाज्या येतात इथे रिक्षावरून. एक मिनट हो जाए तो दूसरा चालू कर देना। ओके. अरे मैंने तो अपना रख दिया, वो काम तो चालू ही रहता है। खाली फोटो खोलो एवढी सगळी भाजी आली. गवार आहे, भेंडी आहे, तोंडली आहे, वांगी आहेत, मिरच्या आहे, गाजर आहे, काकड्या आहेत, कोबी आहे. सगळ्या फ्रेश भाज्या आहेत. फ्रेश, एकदम फ्रेश भाज्या आहेत सगळ्या. एक नंबर. मोबाइल का रिजल्ट 1 नंबर का है। एवढ्या चपात्या बनवून झाल्या, अजून चालूच आहे. तर संपत आल्या. सगळ्या चपात्यांना तूप लागतं. बघा, अशा पद्धतीने तूप लावलं पाहिजे. केतन बाई सांबार बनवतात. या मित्रांनो, भाज्या कापायला या. कात्रीने भाजी कट करतो. काम करा, काम. हे बघा, आश्रमात राहणं सोपं नाही. काम करा. थाळी दाखव ना कशी. बस त्याला पाहिजे. थाळी दाखवून ठेवता येईल. हाँ